संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या सुरू असलेल्या या अधिवेशनात 72 तासात 92 खासदारांचं निलंबन झालंय. होय, मोदी सरकारनं विरोधी पक्षांच्या 72 तासात 92 खासदारांचं निलंबन केलंय. मोदी सरकारनं राज्यसभेमध्ये सोमवारी 45 व लोकसभेमध्ये 33 व शुक्रवारी 14 असे टोटल मिळून 92 खासदार विरोधी पक्षांचे निलंबित केले आहेत. या खासदार निलंबनासाठी निमित्त ठरलं आहे ते 13 डिसेंबरला संसदेत युवकांनी केलेली घुसखोरी. घडलेल्या प्रकरणाबद्दल गृहमंत्री अमित शहांनी समोर येऊन बाजू मांडावी, सविस्तरपणे चर्चा करावी. कुठल्या पद्धतीनं या युवकांनी कशासाठी हे सगळं केलं, त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते, हे सगळं घडण्यामागचं सर्व कारण आणि हे सगळं का घडलं, कशामुळे घडलं, हे घडल्यानंतर यापुढे काय केलं जाईल, यापुढच्या उपाययोजना काय केल्या जातील, ही मागणी विरोधकांची होती. विरोधक यासाठी आवाज उठवत होते, तुम्ही तुमची बाजू मांडा, सरकारी पक्षाची बाजू मांडा. देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यांनी समोर येऊन सरकारी पक्षाच्या वतीनं बाजू मांडून आमच्याशी चर्चा करा, असा विरोधकांचा आवाज होता, विरोधकांचं बोलणं होतं. पण तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. गृहमंत्री विरोधकांच्या मागणीनुसार समोर आले नाहीत, बोलले नाहीत व त्यामुळे वैतागलेल्या विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे संसदेत अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षांचे 92 खासदार निलंबित करण्याचा विक्रम भाजप सरकारनं केला आहे. मोदी शहांनी लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्षांना हाताशी धरून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का? संसदेच्या सुरक्षेचा विषय काढणं, सुरक्षेबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? विरोधी पक्षांनी सुरक्षेबद्दल विचारणं काय चुकीचं वाटतंय भाजपला? सतत मनमानी करणं, आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपचा हेतू असा आहे की अधिवेशन काळात विरोधी पक्षांचे जास्तीत जास्त खासदार गैरहजर राहावे. आपण नेहमी पाहतो, नेहमीच सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये वादविवाद होत असतात, पण चर्चा करून प्रश्न सोडवायला हवा. दरवेळी आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं, आपले खासदार मोकाट गोंधळ घालतात, चुकीच्या पद्धतीची भाषा वापरतात, ते सगळं झाकून घ्यायचं आणि विरोधकांना कमजोर करण्याची एकही संधी सोडायची नाही, ही कसली रणनीती? आपण आपला देश हुकुमशाहीकडे तर जात नाही ना, असा प्रश्न मनाला पडतोय. विरोधी पक्षच संसदेत नसेल तर संसदेत जनतेचे प्रश्न कोण मांडणार? विरोधी पक्षातील नेत्यांनी वेलमध्ये विनाकारण गोंधळ घातला म्हणून कारवाई झाली असं सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलंय. हे कारण खरं जरी समजलं, हे सांगितलेलं कारण खरं जरी मानलं तरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण प्रकरणाबद्दल चर्चा केली असती तर कदाचित ही निलंबन करण्याची वेळच आली नसती. देशात विरोधी पक्ष असेल तरच सत्ता पक्षाला किंमत आहे, पण नेमकं हेच मोदी सरकार अधिवेशन सुरू झाले की विसरून जातं. असं होणं दुर्दैवी आहे. देशात लोकशाही टिकावी, लोकशाही राहावी, विरोधी पक्षांचे आवाज दाबले जाऊ नये. 72 तासात 92 खासदारांचं निलंबन झालंय, अशी घटना देशाने याआधी कधीही पाहिलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालंय की ही घटना विक्रमी ठरली. अशा विक्रमी घटना घडू नये, या घटनेची नोंद इतिहासात नोंद झाली, असा मनमानी कारभार असू नये, एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.